मुंबईत काँग्रेस आणि वंचितच्या युतीची घोषणा. वंचित 62 जागांवर लढणार. आम्ही विचारांसाठी एकत्र आलोय, सत्तेसाठी नाही. हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. काहीही झालं तरी महापालिका निवडणुकीत अब्दालीला हरवायचंय. 16 जानेवारीला विजयी जल्लोष साजरा करायचा आहे. शिवसेना युबीटीच्या मेळाव्यात ठाकरेंचा निर्धार. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात धडाडणार ठाकरेंची तोफ. ठाण्यातल्या प्रचार सभेत ठाकरे बंधू एकाच मंचावर. 3 किंवा 10 जानेवारीला ठाण्यात ठाकरेंची सभा. प्रथमच ठाकरे बंधूंची एकत्र प्रचार सभा. मनसेचा उद्या मुंबईत मेळावा. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन. रंगशारदा सभागृहात उद्या सकाळी 9 वाजता मेळाव्याचं आयोजन. पुण्याच्या राजकारणात पुन्हा नवा ट्विस्ट. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते महाविकास आघाडीसाठी नॉट रिचेबल. काल दुपारपासून कुठलाही संपर्कच नाही. दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता बळावली. पुण्यात शिवसेनेचे रवींद्र धंगेकर वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत. मुलगा प्रणव अपक्ष निवडणूक लढणार असल्याची माहिती. भाजपकडनं कोंडी होत असल्यानं हालचाली. वसई विरारमध्ये ठाकरेंची युती तुटली. महापालिकेत उद्धव ठाकरेंचा पक्ष स्वबळावर लढणार, तर बविया मनसे काँग्रेसची आघाडी एकत्रित निवडणूक लढणार. ठाण्यात शिवसेना भाजपात 3 जागांवर तिढा. येत्या 2 दिवसात उमेदवारी अर्ज भरणार. नमो ठाणे धर्तीवर महापौर होणार. निरंजन डावखर यांची माहिती. एडीएमसीतल्या जागा वाटपावरून भाजपात नाराजी. भाजप कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर तातडीची बैठक. सर्व कार्यकर्त्यांना युती धर्म पाळण्याच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचना. बारामतीत शरद पवार अजित पवारांमध्ये चर्चा. बारामतीतल्या कार्यक्रमात काका पुतण्याचं गुफ्तगू. खोपोलीतील नगरसेविका मानसी काळुखेंच्या पतीच्या हत्येचं सीसीटीव्ही समोर. तटकरेंच्या सांगण्यावरून हत्या. थोरवेंचा आरोप. शिंदेंकडनं पीडित कुटुंबियांचं सांत्वन. लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी उरले शेवटचे 3 दिवस. 31 डिसेंबर शेवटचा दिवस.